एकीकडे वडील एकीकडे भाऊ, भाऊ म्हणे चल माझ्या बरोबर, वडील म्हणले नाही, नैतिकतेची लढाई आहे। तर मंडळी, तुमचं मत काय याच्या आणखीन एक नवीन भागात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। भावाबरोबर गेले असते तर आज केंद्रामध्ये मंत्री झाले असते, पण ही स्वाभिमानाची लढाई आहे। तर चला पाहूयात नेमकं ताई म्हटल्यात तरी काय आणि यावरती तुमची काय मतं आहेत हेही जाणून घेऊया। माझ्या आयुष्यातला तो क्षण होता, एकीकडे वडील होते एकीकडे भाऊ होता। एकीकडे वडील एकीकडे भाऊ, भाऊ म्हणे चल माझ्या बरोबर, वडील म्हणले नाही, नैतिकतेची लढाई आहे। मी वडिलांबरोबर उभे राहिले, भावाबरोबर गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते आता, पण नाही, मी मंत्रीपद केलं। माझ्या 80 वर्षाच्या वडिलांच्या स्वाभिमानाबरोबर मी उभी राहिले आणि मला आज जेव्हा मी विचार करते तेव्हा माझा निर्णय बरोबरच होता। कष्टांची परिकाष्ठा करू, पण सत्याचा मार्ग किती अवघड असला तर मी सत्याच्याच बाजूने उभी राहणार। तर इट्स राहुल साळुंखे यांचं असं म्हणणं आहे की तुमच्या वडिलांनी आयुष्यभर दुसऱ्याचा पक्ष फोडून राजकारण केलं, उगाच नीतिमत्तेच्या गप्पा मारत जाऊ नका। आता कसं वाटतंय? तर सॅम शेरे यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार। एक गपरे, तुलाच फार कळतंय काय? तर आमदार गोपीचंद पडळकर यांचं असं म्हणणं आहे की सर्व महाराष्ट्राला वेड्यात काढलं तुम्ही पवार कुटुंबांनी। चांगलं वाटतंय।